कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी बघूया फास्ट न्यूज. कुस्ती पंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. या नगरीत कुस्ती क्षेत्राला राजाश्रय मिळाला, त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पैलवान कोल्हापूरमध्ये घडले. गेल्या काही वर्षात कुस्तीच्या स्पर्धा कमी होऊ लागल्यात. लाल मातीवरची कुस्ती तर दुर्मिळ होत चालली आहे. सन 2019 नंतर महापौर केसरी कुस्ती स्पर्धा झालेली नाही. ही स्पर्धा म्हणजे पैलवानांसाठी पर्वणी असते. त्यामुळे या वर्षीपासून महापालिकेनं पुन्हा महापौर कुस्ती स्पर्धा सुरू करावी अशी मागणी पैलवान संग्राम कांबळे यांनी केली आहे. याबद्दलचं निवेदन आमदार अमल महाडिक यांना देण्यात आलं. दरम्यान खासबाग कुस्ती मैदानासाठी सहाय्य केलेल्या आमदार अमल महाडिक यांचा संग्राम कांबळे आणि सहकारी पैलवानांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. जय श्रीराम अशा जोरदार आवाजात सर्वांना हाक मारणारे द गणपुले यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते भाजपच्या देशपातळीवरील विस्ताराचे साक्षीदार म्हणून गणपुले यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या निधनाबद्दल मंगळवारी भाजपच्या कार्यालयात सर्व पक्षीयांच्या वतीनं शोकसभा पार पडली. या सभेत सर्वच मान्यवरांनी गणपुले यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडले. त्याचबरोबर फेरीवाले, कष्टकरी समाज यासह विविध कष्टकरी घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची ओळखही करून दिली. कष्टकरी समाजाचे प्रश्न मार्गी लावणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. तसंच फूल मार्केटला त्यांचं नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवाव्यात अशी सूचनाही करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, महेश जाधव, संजय पवार, बापूराव कदम, अशोक देसाई, राजू मेवेकरी यांच्यासह मान्यवरांची भाषणं झाली. यावेळी भाजपसह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाअंतर्गत शिवाजी पेठ परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचं उद्घाटन नगरसेविका दीपा ठाणेकर आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सुनंदा बहेंजी यांनी महाशिवरात्रीचं महत्त्व विशद केलं. शिवाजी पेठ परिसरातून ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महाशिवरात्रीचं महत्त्व स्पष्ट करणाऱ्या पत्रकांचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रतिमा बहेंजी, रघुनाथ भाई आणि नागरिक उपस्थित होते.